ऊन इतकं तापतंय ना, की जेवणापेक्षा जास्त असं काहीतरी थंडगार नुसतं प्यायला मिळालं ना, तर एकदम स्वर्गसुखच म्हणावं. आणि मार्केटमध्ये इतके सारे कोल्ड ड्रिंक्स आलेले आहेत ना, परंतु त्यापेक्षा हे आपलं घरचं लिंबू सरबत ना सगळ्यात भारी. तर अशा पद्धतीने आज मी लिंबू सरबत करते, की आम्ही जेव्हा लहान असायचो ना गावाकडे, तर तेव्हा काहीतरी अशी पुरेशी साधनं असायची नाहीत आणि तेव्हा जे लिंबू सरबत बनलं जायचं ना, त्याची चवच न्यारी असायची. तर आज जरा सेम टू सेम तसंच लिंबू सरबत बनवायची ही मी कॉपी केली. तर माठातलं थंडगार तांब्या भरून पाणी घेतलं, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं. लिंबू पिळायचं आता सध्या साधन मिळतंय, परंतु आपण हे तेव्हा असं हातानेच लिंबू पिळायचा. कस लागायचा की त्या लिंबूतला शेवटचा थेंब आणि थेंब निघला पाहिजे, वाया जायला नको ना लिंबू. तर एक माणूस यायचा असेल पाहुणा घरामध्ये, तर घरातल्या बाकीच्या 4 जणांना पण हे लिंबू सरबत बनलं जायचं. त्याची चवच वेगळी असायची. तर हे असं लिंबू पिळून घ्यायचं. कोणतंही मोजमाप असायचं नाही तेव्हा, की अमुक एवढंच घालायचं, तेवढंच घालायचे. अंदाज पंचे धागोदर्शी अशा पद्धतीने हे बनायचं. लिंबू पिळून घेतल्यानंतर सुरुवातीला 4 चमचे साखर टाकायची आणि मग थोडंसं टेस्ट करून बघायचं. असेल साखर परत लागली तर परत घालायची आणि तेव्हा याच्यामध्ये आम्ही थोडंसं ना किंचितसं मीठ टाकायचं. त्यामुळे ना लिंबू सरबतची टेस्ट खूप छान लागायची. आणि कोणी कोणी ह्याच्यामध्ये चिमूटभर एकदम हलकंसं खायचा सोडा पण टाकायचं. म्हणजे कसा लिंबू सोडा पण तयार आणि त्यात लिंबू सरबत पण. चव खूप छान लागते. तुम्ही एकदा अवश्य करून बघा. तर अशा पद्धतीने हे सर्व पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याकडे कसे काचेचे ग्लास असतात, परंतु त्या काळी तसे असायचे नाहीत. हे असे फुलपात्र असायचे आणि हे केलेलं सरबत चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे लिंबू सरबत पाहुण्याला एवढ्याच प्रमाणात द्यायला जायचं आमच्या घरी. आणि त्यातूनही घरी कुणाच्या एखाद्या फ्रीज असलाच तर त्यांच्याकडून हे असे बर्फ मागून आणायचे आणि त्यात तर हे 2 बर्फाचे क्यूब टाकायचे म्हणजे दुधात साखरच. मग काय आम्ही हे छोटे मंडळी असं खुश व्हायचो लिंबू सरबत प्यायला. आवडली का मग तुम्हाला रेसिपी?